सांगलीतील भीमनगर येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक रिकाम्या हाती परतले। अतिक्रमण काढण्यास नागरिकांचा तीव्र विरोध। केवळ 2 घरांची अतिक्रमणे हटवून महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम थांबवली। सांगली शहरातील भीमनगर येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले। भीमनगर परिसरातून डीपी रस्ता जातो आणि या रस्त्यालगत बांधलेली डीपी झोपडी वजा घरे हे अडथळा ठरत असल्याचं कारण देत आज ती हटवण्यात येणार होती आणि यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक हे घटनास्थळी पोहोचले, परंतु या भागातील नागरिकांनी अतिक्रमण काढण्यास तीव्र विरोध केला। त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। तातडीने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी बोलवण्यात आला, परंतु अतिक्रमण हटवण्यास नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले पथक केवळ 2 घरांचे अतिक्रमण हटवून माघारी परतले। वार्ड नंबर 10 संजय गांधी झोपडपट्टी भीमनगर सांगली येथे 3 महिन्यापूर्वी दिवाळीच्या पूर्वी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या नगररचना विभागाने घरे काढण्याची नोटीस दिली होती। त्यानंतर मी स्वतः या भागाच्या माजी नगरसेविका, समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीनं महापालिकेवर प्रचंड असा मोर्चा काढला आणि मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी झोपडपट्टी काढण्याची तात्पुरती स्थगिती दिली होती। त्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांना 2 ते 3 वेळा जाऊन भेटलो की ही जी झोपडपट्टी आहे ती गेली 50 वर्ष झाले इतर लोक राहतात, यांना घरपट्टी आकारणी केलेली आहे। या ठिकाणी त्यांना लाईट आहे, पाणी कनेक्शन आहे, या ठिकाणी महापालिकेने रस्ते, गटारी आदी सुविधा सगळ्या केलेल्या आहेत आणि या ठिकाणी मालमत्ता सदरी नावं लावण्याकरता या घरांचा लेआउट देखील तयार आहे। मालमत्ताला नावं लागायला सुरुवात झालेली आहे आणि असं असताना महापालिकेनं नोटीस काढून सदरची घरं काढण्याचा प्रयत्न केला होता। आज सन्माननीय आयुक्त साहेब यांना पुन्हा हे घरं काढण्यास आले असता मी व माजी समाज कल्याण सभापती नगरसेवक विद्याताई कांबळे आम्ही दोघं जाऊन आयुक्त साहेबांना विनंती केली की सदरची कारवाई थांबा। या ठिकाणी लोक गोरगरीब राहतात, मागासवर्गीय राहतात, 2 ते 2 मुली या ठिकाणी डिलेवरी झाल्या आहेत। या ठिकाणी आमची लोखंडे मावशी हे घरं काढण्याच्या धक्क्यानं दवाखान्यात ॲडमिट आहे, उपचार घेत आहे। आमची ही 3री पिढी आहे आणि हे अचानक असं आल्यामुळं आम्हाला तर पळती थोडी झालेली आहे आणि डायरेक्ट त्यांनी आमच्या घरं काढायचं असा निर्णय घेतला आहे। मग आमची मुलं बाळ लहान आहेत, आमचं हे सगळा परपंच घेऊन आम्ही कुठं जाणार? त्याने आम्हाला कुठं चांगली सोय करून द्यावी आणि मग आम्ही स्थलांतरित होऊ शकतोय। आणि मागं प्लॉट आहे हा आत्ता आम्हाला आत्ताच कळतोय आणि रस्ता हा कधीच इथं झाला नाही आहे किंवा ती महिला कोण आहे ती आम्हाला इथं सांगायलाच कधी आली नाही की माझा प्लॉट आहे आणि काय, ती बाहेरूनच असं बोलते आणि आमच्या लोकांनी इथं घेतलेल्या आहे नोटीस, त्यांना लिहिताच वाचता येत नाही। घेतल्यानंतर कळलं की ही अतिक्रमणाची नोटीस आहे। मग ही आता त्यांनी म्हणतात तुम्ही नोटीस घेतलाच कसं? मग आम्हाला लिहिता वाचता येत नाही म्हणल्यावर आम्ही घेणारच नाही। ही त्यांनी आम्हाला आधी नोटीस द्यायच्या आधी त्यांनी सांगायला पाहिजे होतं मीटिंग घेऊन आणि मग ह्याच्यावर काय ती कारवाई करायला पाहिजे होती। आज प्रभाग क्रमांक 10 मधील भीमनगर झोपडपट्टी या ठिकाणी महापालिका प्रशासनाने तातडीचे अतिक्रमण विभाग असू दे, गृह खात्याचा विभाग असू दे, आज बोलून झोपडपट्ट्या काढण्यासाठी आज महापालिकेने प्रेशर करत असताना आज स्थानिक सर्व नागरिकांनी मिळून त्यांना विरोध केला असता आज ते अतिक्रमण 2 झोपडपट्ट्या काढून त्यांनी थांबवायचं या ठिकाणी आश्वासन महापालिकेने दिलेलं आहे। आमचं महापालिकेला प्रश्न आहे, आज या ठिकाणी डीपी रस्ता म्हणून सांगितला जातोय, या ठिकाणी नैसर्गिक नाला आहे, या ठिकाणी कोणतीही सोयीसुविधा नसताना डीपी रस्ता नेऊन कुठं जोडला जाणार आहे? रस्ता आणि नाला म्हणजे इथं काहीच सोयीसुविधा नसताना कुणाच्या सोयीसाठी हा रस्ता करत आहेत किंवा अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करत आहेत? आयुक्तांनी ह्याचा सुद्धा खुलासा करावा आणि ज्या प्रॉपर्टी आहे किंवा ज्यांनी हे तक्रार केलेलं आहे माझा प्लॉट आहे आणि त्यांना रस्ता मिळावा, त्यांचा प्लॉटचा त्यांनी पहिला व्हेरीफाय करावं, त्यांनी त्यांचा प्लॉट कुठं आहे हे त्यांनी येऊन दाखवावं, मग आमच्या झोपडपट्ट्या काढाव्या। आणि जर झोपडपट्ट्या काढायचंच असेल तर त्यांना पर्यायी सुद्धा व्यवस्था द्यावी अशी आमची महापालिका प्रशासनाला मागणी आहे।
आणि याच्यानंतर जर प्रशासनाने या ठिकाणी अतिक्रमण काढायसाठी आले तर त्यांनी आधी इथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मग या ठिकाणी झोपडपट्ट्या काढाव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.